नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महाड रायगड मार्गावर असलेल्या मोहप्रे गावच्या हद्दीत सोनगडाच्या पायथ्याशी शिवकालीन पादुका सापडल्याने इतिहासप्रेमींसह ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महाड पासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनगड किल्ल्याच्या पायथ्याशी पुरातन दगडी पादुका सापडल्याची माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी 100 वर्षांपूर्वी हनुमंतांची एक मूर्तीही सापडली होती. त्यामुळे या भागाचा ऐतिहासिक वारसा मोठा असल्याचं ग्रामस्थ सांगतात. सोनगड हा शिवकालीन काळात किल्ले रायगडाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं ठिकाण होतं. येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आजही अस्तित्वात आहेत. आता या पादुका सापडल्यानं इतिहासाचा नवा पैलू उलगडण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पादुकांचं निरीक्षण केल्यानंतर त्यांचा कालखंड आणि महत्त्व स्पष्ट होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगडाच्या सुरक्षेसाठी सोनगड किल्ल्याला मोठं महत्त्व होतं. त्यामुळे या भागात अनेक ऐतिहासिक वास्तू आजही दडलेल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सोनगडाच्या पायथ्याशी सापडलेल्या या पादुका इतिहासाचा नवा शोध ठरणार का, याकडे इतिहासप्रेमींसह सर्वांचंच लक्ष लागलंय. माझं नाव सुरेश नथुराम पाटील. आम्ही मोहप्रे गावचं रहिवासी आहे. आमचा गाव हा ऐतिहासिक गाव आहे की आमच्या गावाच्या हद्दीमध्ये टेलनी किल्ला, सोनगड किल्ला हा टेलनी किल्ला महाराजांचा आहे. आणि महाराजांचा टेलनी किल्ला असून हत्ती तलाव आहे. हत्ती तलाव शंकराचं मंदिर आहे, तिथं महाराज दर्शन घ्यायला यायचे. आणि आमचे गांधारी नदीच्या काठीवरती हा मोहप्रे गाव आहे, ऐतिहासिक गाव आहे. आम्हाला पूर्वी आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे इथं मारुतीची मूर्ती ह्याच जागेवर होती आणि ह्या जागेवर ती पूर्वजांनी नेऊन तिथं स्थापना केली. आणि ते मारुतीचा मंदिर आता आमच्या दर्शनासाठी तो आमचा उपलब्ध आहे. मोठा मंदिर बांधलेला आहे. या मंदिरामध्ये चैत्रे होते, हनुमान जयंती होते आणि सप्ताह होतो. गेले आता नवमीला, माघ शुद्ध नवमीला आम्ही सप्ताह केलेला आहे. 1-4 दिवस झाले त्याच्या. आणि असा आमचा मोहप्रे गाव आहे. आणि ही जो पादुका इथं आहे ही आमच्या इथं ही आदिवासी लोक काटे काढायला येत होती, फाटी आणि बकरे घेऊन येत असताना त्यांच्या निदर्शनात आली. निदर्शनात आल्यानंतर त्यांनी आमच्या ग्रामस्थांच्या कानावर घातली. आणि कानावर घातल्यानंतर थोडी गावामध्ये याची चर्चा चालली म्हणून आम्ही आज सकाळी याच ठिकाणी आलो होतो. आणि येऊन जी परिस्थिती काय ते आम्ही पाहिलेली आहे. त्याच्यानंतर ग्रामस्थ सगळे मोठ्या संख्येने येऊन तिथं थोडी साफसफाई केली. आणि आम्ही ग्रामस्थ मंडळी सगळी परत इथं आता संध्याकाळी आलेली आहोत. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.